एकदा सांगितलं ना जायचं नाही म्हणजे नाही. किती वेळा सांगायचं तुला? मी जाणार आहे, मला बोलवलंय, मी जाणार आहे. तू कशी वाद घालते माझ्याशी? एकदा सांगितलं ना जायचं नाही म्हणून. नाही मी ऐकणार नाही तुझं, मी चालली. अगं प्रत्येक वेळेला तू कसं ऐकत नाहीस. जायचं नाही म्हणजे नाही. मी जाणार आहे आई. अगं बाई माझा ऐक तरी एकदा. सारखं सारखं मी तुझं नाही ऐकत. म्हणजे मी जाणार आहे. हळू बोल ना जरा, हळू बोल. लक्ष्मीताई या ना या. अहो नाही, माझं ते एक छोटं काम होतं, पण तुमची गडबड असेल तर राहू दे, मी येते नंतर. अहो गडबड चालूच आहे म्हणूनच म्हणते या 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 बसा. अहो तसं तर मी तुम्हाला बोलवायचा विचार करतच नाही. बसा बसा. मी काय सांगते ते ऐका आणि 4 चांगल्या गोष्टी जरा हिच्या टाळक्यात घाला. का? काय झालं? काय नाही ग, हिचं उगीच काहीतरी. उगीच उगीच. अहो स्मशानात काम करायला जायचं म्हणतीये. स्मशानात, वैकुंठात. तेच ते वैकुंठात. आता मला सांगा लक्ष्मीताई, असं समाजकार्य करायचं म्हणजे स्मशानात कामाला जावं लागतं का? अगं तिथं गरज आहे, लोक कमी पडतायत. किती वेळा सांगू मी तुला? लोक कमी पडतायत ना, मग बाकीची 10 जातील. तू जायचं नाही. हे लक्ष्मी काकी तूच सांगितलं. हे बघा लक्ष्मीताई, माझ्या बापाच्या वेळी मी नव्हते गेले स्मशानात. आम्ही समध्या बायका घरात बसलो होतो. आता मला सांगा, काहीतरी कारण असेल म्हणून बायकांना काय कारण आहे? मग आहे काय कारण? का मुलगी म्हणून जाऊ नको? कोविड सेंटर मध्ये पण गेले होते ना मदतीला मी. मग तेव्हा तुला जाऊ दिलं होतं ना मी. दिलं होतं की नाही? आता लक्ष्मीताई, तुमची लेक बी जाते ना कोविड सेंटरमध्ये कामाला. मागच्या लाटेमध्ये तिने अन्नदानाचं पण काम केलं. मग ते चांगलं आहे. पण असं स्मशानात जायचं म्हणजे बरं दिसतं का? तुम्ही सांगा. मी पाठवलं होतं माझ्या मुलीला. कुठं? स्मशानात. गेले काही दिवस कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला ना, अशा लोकांवर ती अंत्यसंस्कार करत होती. काल घरी आली. आई गेले 3 दिवस अस्थि गोळा करायचं काम करत होते. आज पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं केलं मी. शेवटच्या दिवशी एका काकूंची बॉडी आली होती. त्या दोघांना एकुलती एक मुलगी. ती बँगलोरला असल्यामुळे तिला येता नाही आलं. त्यामुळे मी आणि सवितानंच सगळं केलं. त्या काकूंची चिता रचली, मडकं फोडलं, अग्नी दिला आणि सगळं शांत झाल्यावर त्या अस्थी कलशात भरल्या. त्या काकांनी त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल केला होता. आईचे अंत्यसंस्कार बघायचे होते तिला. ते काका म्हणाले की तिला तुझ्याशी बोलायचं. तिने अगं माझे आभार मानले. आई अगं माझे काय आभार मानायचे? मी तिला म्हणलं पण अगं हे आम्ही सगळ्याजणी सेवा म्हणून करतोय. तर ती मला म्हणाली तसं असलं तरी तुझ्यामुळे माझ्या आईचं सगळं शेवटचं पार पडेल. मी काय बोलू मला खरंच कळत नव्हतं. हे बघ बाळा, तुला जर ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असेल. त्रास होत नाही असं नाही गाई, पण खरं सांगू या कामातून मला काहीतरी मिळतंय ग. आणि त्यांनी मला परत मदतीला बोलवलं ना तर मी परत जाईन. आता मला सांगा, मी कसं नाही म्हणणार होते तिला? तुम्ही पण नाही म्हणू नका. तिला जायचंय ना, मग जाऊ दे ना तिला. अहो पण मुलगी आहे ना,
म्हणून मनात येतं. माणुसकीचं काम आहे. त्यात कुठून आली आहे मुलगा मुलगी? हां